मेट्रोसाठी केंद्र सरकार 50% निधी देण्यास सकारात्मक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात वक्तव्य केले आहे। मेट्रोसाठी केंद्र सरकार राज्याला 50% निधी देईल आणि त्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। आपण सगळ्या मेट्रो ज्या आहेत या राज्य सरकारने आपल्या पैशांनी तयार केलेल्या आहेत, त्याच्यामध्येही 50-50% शेअरिंग करण्याच्या संदर्भात त्यांनी सकारात्मकता त्या ठिकाणी दाखवलेली आहे, ज्याच्यामुळे महाराष्ट्राला अधिकच्या मेट्रो लाईन्स घेण्याकरता एक लिव्हरेज मिळेल, एक निधीची आपल्याला उपलब्धता होईल आणि त्यासोबत जी काही आपल्या STPs आहेत म्हणजे लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे, या संदर्भात केंद्र सरकारने अमृत योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला जो पैसा दिलेला आहे तर त्याचंही योग्य विनिमय झालं पाहिजे आणि त्याला ज्या काही आपल्या अधिकच्या मागण्या आहेत त्या संदर्भातही आज चर्चा झालेली आहे। मुंबई का जो मेट्रो का एक जाल है उसको कैसे बनाया जाए, नेटवर्क को कैसे मजबूत किया जाए, उसमें मेट्रो की लाइन नंबर 3 और लाइन नंबर 1 जो दोनों अंडरग्राउंड लाइंस हैं और इन दोनों लाइंस का जो लोकेशन है वो इस प्रकार से कि मुंबई की जितनी भी यातायात व्यवस्था है वो बहुत अच्छी सुधर सकेगी, हर नागरिक को बहुत अच्छी सुविधा उससे होगी और इसमें जो जो भारत सरकार की ओर से योगदान करना होगा हम करेंगे। विशेष तौर पर इस प्रकार के प्रोजेक्ट में 50-50 की शेयरिंग से एक JV बना करके SPV बना करके और उसके आधार पर ये काम किया जाता है। उसको आज अंतिम रूप देने के लिए एक प्रपोजल ये आया है, इसको विचार करके आगे बढ़ाएंगे। मुंबईमध्ये दुसऱ्या केबल स्टे पुलाचं उद्घाटन झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं। रेरोड येथील 6 मार्गिका असलेल्या पुलाचं काम पूर्ण झालंय आणि या पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलंय। हा ब्रिज या ठिकाणी तयार करण्यात आला होता आणि इतके वर्ष त्या ब्रिजनी आपल्याला एक प्रकारे साथ दिली, पण आता त्याचं आयुष्यही संपलं होतं, तो अरुंदही होता, त्याच्या अडचणी अनेक होत्या आणि त्यामुळे लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागायचा आणि म्हणूनच महारेलनी हे काम हातामध्ये घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं की अतिशय अडचणीच्या स्थितीत हे काम करायचं होतं, पण कमीत कमी ट्रॅफिकला बाधा पोचवत ट्रॅफिक पूर्णपणे सुरू ठेवून हे काम महारेलनी पूर्ण केलं। त्याबद्दल मी राजेश कुमार जयस्वाल आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो।